नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट मसाला फूडमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत सांडगे। या ठिकाणी मी 1 किलो उडीद डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। या दोन्ही डाळी एकत्र करून मी मिक्सरमधून अशा या जाडसर भरडून घेतलेल्या आहेत। हे बघा, याच्याशी जाडसर भरड निघली पाहिजे। थोडंसं पीठ होतं आणि थोडीशी दाणेदार अशी ही डाळ आपली भरडली गेली पाहिजे। तर या ठिकाणी मी खडे मसाले घेतलेले आहेत। दालचिनीचे 4 छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत। या ठिकाणी 1 चमचे जिरे आणि 2 चमचे धणे घेतलेले आहेत। यामध्ये लवंग आणि मिरे सुद्धा घेतलेले आहेत। मिरे जवळपास 15 ते 20 घेतलेले आहेत आणि 8 ते 10 लवंगा घेतलेल्या आहेत। आता हे थोडंसं गरम केलेलं आहे। आता मी हे मिक्सरमधून छान बारीक करून घेते। हे मिक्सरमधून छान बारीक केल्यानंतर आपण या पिठामध्ये हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने एकदम बारीक असा मसाला दळून घ्यायचा आहे। छान मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये तो एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा मसाला मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी मी 6 लसणाचे कांदे घेतलेले आहेत। हा सर्व लसूण आपण सोलून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। 10 ते 15 इतके हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याची देठं काढून घेतलेली आहेत। आता लसूण आणि मिरची हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि ही जी कोथिंबीर आहे, ज्याला धणे आलेले आहेत, ते आपण अशी चिरून घालणार आहोत। आता लसूण आणि मिरची ही व्यवस्थित बारीक करून घेऊयात। हे बघा, आता आपण लसूण आणि मिरची ही सुद्धा छान बारीक करून घेतलेली आहे। या पद्धतीने हिची छान पेस्ट तयार झालेली आहे। आता ही सुद्धा आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत। त्याआधी यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालणार आहोत। हळद घालायची आहे 1 चमचा आणि हिंग अर्धा मोठा चमचा घालायचा आहे। या ठिकाणी तुम्ही हिंगाचं आणि हळदीचं प्रमाण थोड्याशा प्रमाणात कमी जास्त करू शकता। हिंगामुळे या सांडग्यांना खूप छान टेस्ट येते। तर हे सर्व आपण एकसारखं मिसळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण सैंधव मीठ घालत आहोत। या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे सैंधव मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। तर या ठिकाणी मी लाल तिखट 1 मोठा चमचा भरून घातलेला आहे आणि ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती सुद्धा मी यामध्येच मिक्स करून घेत आहे। आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे मिरची आणि लसणाचा, तो सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं पाणी काढून ते सुद्धा तुम्ही यामध्ये ओतून घेऊ शकता। तर मी थोडंसं पाणी घातलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा मसाला यामध्ये मिक्स होऊ दिलेला आहे। पाणी घातल्यामुळे हा मसाला एकदम एकसारखा सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो आणि एकदम छान व्यवस्थित मिक्स होतो। तर या मसाल्यामध्येच असं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। 1 किलो उडीद डाळ आणि पाव किलो मूग डाळ याच्यासाठी 1 तांब्यावर पाणी एकदम पुरेसं आहे। लागलं तर तुम्ही अर्धी वाटी पाणी जास्तीचं एक्स्ट्रा घालू शकता। या पद्धतीने आपण छान पीठ मळून घ्यायचं आहे। एकसारखं असं पीठ मळून घ्यायचं आहे। काही ठिकाणी थोडंसं ड्राय लागू शकतं, त्या ठिकाणी सेपरेट पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे। हा बघा, हा माझा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे। बरोबर 1 तांब्या पाणी आणि पाव वाटी पाणी याला लागलेलं आहे। तर हा थोडासा या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। यावरती तुम्ही ओलं कापड झाकू शकता किंवा एका ताटाने तुम्ही याला झाकू शकता आणि हे 2 ते 4 तासासाठी आपण याला छान भिजू देणार आहोत। 4 तासानंतर आपण या पद्धतीचे असे सांडगे टाकून घेणार आहोत। एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावरती हे सांडगे घालायचे आहेत आणि खाली तुम्ही साडी किंवा कोणतेही कापड ठेवू शकता। या ठिकाणी साडीवरती आम्ही हा प्लॅस्टिकचा कागद असा ठेवून त्यावरती सांडगे घातलेले आहेत। 4 ते 5 जणांनी मिळून हे सांडगे घातले तर 1 तासात आपले हे सांडगे घालून तयार होतात। त्यानंतर आपण याला उन्हाला वाळवून घ्यायचं आहे। 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये आपण हे सांडगे वाळत घालायचे आहेत। त्यांना चांगलं ऊन लागलं पाहिजे आणि कडक वाळवल्यानंतर तुम्ही याला डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या त्यावेळेस तुम्ही या सांडग्याची आमटी किंवा सुकी भाजी करून खाऊ शकता।
तर या पद्धतीने आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। तर अशी ही आपली उडीद डाळीच्या सांडग्यांची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।